अष्टविनायका तुझा महिमा कसा. ज्यांनी हे गाणं लिहिलं त्यांनी अष्टविनायक पाहिलेच नव्हते. रिअली? मग या गाण्यात अष्टविनायकाचं एवढं परफेक्ट वर्णन कसं? तर किस्सा असा आहे, साल होतं 1980. अष्टविनायक या मूवीचे डिरेक्टर शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील यांना अष्टविनायकाचा महिमा सांगणारं एक गाणं हवं होतं. पण त्यांच्याकडे वेळ खूपच कमी होता आणि इतरांकडून हे गाणं मनासारखं होत नव्हतं. अशा वेळेला त्यांना आठवले द ग्रेट जगदीश खेबुडकर. त्यांनी खेबुडकरांना लगेच कॉल केला आणि सांगितलं मला एक गाणं हवंय अष्टविनायकांचं. पण खेबुडकरांनी अष्टविनायक पाहिलेच नव्हते. खेबुडकरांना अष्टविनायक माहित होते ते फक्त पुस्तकातून. फक्त त्याच्या आधारावर त्यांनी हे 13 मिनिटाचं गाणं लिहिलं. गंमत म्हणजे अवघ्या एका दिवसात हे लेजेंडरी गाणं रेकॉर्ड करून तयार झालं आणि ते फक्त वाजलं नाही तर प्रचंड गाजलं. आणि तुम्हाला माहितीये का या गाण्यात द ग्रेट अशोक मामा हे सुद्धा आहेत. खोटं वाटतंय तर या गाण्याचा मूळ व्हिडिओ बघा आणि आम्हाला कितव्या मिनिटाला ते दिसतात हे कमेंट मध्ये कळवा.